श्री स्वामी समर्थ। आज शनिवार दिन विशेष श्री खंडोबा अवतार कथा आपण आज पाहणार आहोत। आज चंपाषष्ठी विशेष। देव खंडोबा आपली सर्वांची इच्छा पूर्ण करो हीच खंडोबा चरणी प्रार्थना। मल्हारी मार्तंडाचे षडरात्र उत्सव सुरू आहेत, म्हणजेच खंडोबाचे नवरात्र उत्सव सुरू आहेत। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे चंपाषष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्र उत्सव साजरा केला जातो। घरोघरी तळी भरतात। तळी भरण हा कुळाचार आहे। मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून तळी भरण्याचा उत्सव चालू असतो। त्या तळीत 5 बाजरीच्या भाकरी असतात आणि पुरुष मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत ती तळी 5 वेळा उचलत व तो निवेद प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात। या 6 दिवसात खंडोबाचा खूप मान आहे। चंपाषष्ठी का साजरी करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत। त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। देव खंडोबा, खंडेराया, मल्हारी मार्तंड अशा नावांनी संबोधले जाते। महाराष्ट्रातील व कर्नाटकातील बहुसंख्य लोक कुळदैवत म्हणून खंडोबाचे पूजन करतात। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्षच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव साजरा केला जातो। जेजुरीत हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा केला जातो। शंकराने याच दिवशी मार्तंडाचा अवतार घेऊन मनी व माल या 2 दैत्यांचा वध केला होता। या राक्षसांचा वध करण्यासाठी देवशंकरांनी या दैत्यांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवनाथाचे रूप घेऊन आपले 7 कोटी सैन्य घेऊन राक्षसांवर चालून आले। येळकोट सैन्य घेऊन मार्तंड भैरवांनी मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले। तसेच मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वरूढ रूपही तुझ्या शेजारी राहू दे अशी मनी राक्षसांनी देव मार्तंडापाशी इच्छा व्यक्त केली। भगवान शंकरांनी म्हणजेच मार्तंड मल्हार यांनी तथास्तु म्हणले। नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला। तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी इच्छा व्यक्त केली। देवांनी तथास्तु बोलून त्याची इच्छा पूर्ण केली। करे देवांनी मल्ल व मनी या राक्षसांचा वध करून लोकांना त्याच्यापासून वाचवले। या दिवशी वडे, घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो। तसेच या दिवशी वांग्याचे भरीत व आंबोळीचा नैवेद्य देवाला दाखवतात। वांग्याचे भरीत व भाकरी याचाही नैवेद्य दाखवतात। या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांची पूजा करून त्यांना खाऊ देतात। या दिवशी ओम मार्तंडाय मल्हारी नमो नमः हा मंत्र उच्चारला जातो।